या VIP या. हे काय करताय? दिसत नाही गोट्या खेळतोय. तुमचं तुमच्या आईचं ऐकलं तेव्हापासून गोट्या खेळायचीच वेळ आली आमच्यावर नाही, आपल्या सगळ्यांवर. माझ्यावर अशी वेळ मी कधीच येऊ देणार नाही. येऊ देणार नाही म्हणजे काय? आली तशी वेळ. लय वरतोंड करून बाता मारत होता ना. क्वीन तुमची, कवर आमचा. हा, आमची क्वीन बी गेली, तुमचा कवर बी गेला, आणि तुम्ही म्हणा अशी वेळ येऊ देणार नाही. ह्याव त्याव. आमच्या मार्गाने गेलो असतं तर आतापर्यंत शीतल बरोबर लग्न पण झालं असतं आमचं. बरं, आम्हाला मदतीला घेऊन व्हिडिओ केला, त्याचा पुढं काहीच झालं नाही. आमचीच अक्कल शेण खायला गेली होती. तुमचं ऐकलं. आम्हाला एवढी मोठी मोठी स्वप्न दाखवली, काय झालं त्याचं? शीतल जशी आमची होणार नाही ना, तसे अजिंक्य बी तुमचे होणार नाहीत, लक्षात ठेवा. भैया साहेब, तुम्हाला ती गोष्ट माहितीये का हो, लांडग्याची, ज्याला जंगलाचा राजा व्हायचं असतं? नाही माहित? काहीच प्रॉब्लेम नाही, मी सांगते, नीट लक्ष देऊन ऐका. तर एक लांडगा असतो ज्याला जंगलाचा राजा व्हायचं असतं, पण सिंहापुढे त्याचं काहीच चालत नसतं. जंगलाचा राजा होण्यासाठी लांडगा लई प्रयत्न करतो, वेगवेगळे आयडिया काढतो, पण प्रत्येक वेळी त्याला अपयश मिळतं. पण म्हणून तो प्रयत्न करायचा थांबवत नाही बरं का. तर एक दिवस काय होतं, त्या जंगलाला आग लागते, वणवा पेटतो. बरेच दिवस जंगल जळत असतं. लई प्राणी त्या आगीत होरपळून मरतात आणि उरले सुटलेले जंगल सोडून जातात. त्या आगीत अख्खं जंगल जळून राख होतं. काही दिवसांनी आग शांत होती आणि मग लांडगा जंगलात परत येतो. तेव्हा तिथं कोणीच नसतं. ना वाघ असतो, ना हत्ती असतो, ना घोडा असतो, ना सिंह असतो. असतो फक्त लांडगा, आणि तो जंगलाचा राजा असतो. या गोष्टीचा बोध कळला का? लांडग्याला जर जंगलाचा राजा व्हायचा असेल तर तो काय बी करू शकतो. मग जंगल पेटवावं लागलं तरी चालेल, पण तो राजा होतोच. तेव्हा आता जंगल पेटवायची वेळ आली. जे माझ्या बरोबर येतील त्यांच्या संग, आणि जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय. मला जे पाहिजे ते मी काय बी करून मिळवणारच. काय झालं फौजी? असं का बघताय? शीतले, तू आज लईच भारी दिसतेस. म्हणजे डिक्टो पुणे मुंबईच्या पुरींसारखं. ह्या कपड्यात तुला कधीच बघितलं नव्हतं. तुम्ही काय, माझ्या घरातल्यांनी बी मला असं कधी बघितलं नव्हतं. होय शीतले, लग्नानंतर तू साडी घालणार का जीन्स?
तुम्ही म्हणाल ते. असं कसं? मी म्हणेल ते कसं? आता तुला जे योग्य वाटते ना तेच तू घालायचं. आणि हे बघ, मला काय आवडतंय त्यापेक्षा तुला काय पाहिजे ना ते जास्त महत्वाचं. आता तूच तर म्हणला होतास शोभून दिसली पाहिजे म्हणून. ते मी असंच म्हणलं होतं, तू हे कपडे घालावे म्हणून. पण खरं सांगू, सुंदर दिसण्यापेक्षा ना त्याचं मन किती सुंदर आहे हे महत्वाचं. आणि आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडते ना, मग ती कुठल्याही कपड्यात असू दे आणि कशी बी असू दे, ती सुंदरच दिसते. मी तर लग्नानंतर साडीच नेसणार. चला, म्हणजे एक काम झालं. आठवड्याच्या 7-8 साड्या एकदमच आणून द्यायची, म्हणजे काम भागलं. नाही नाही, अजिबात नाही हा. साडीचा चॉईस माझाच असणार, हे कायम ध्यानात ठेवायचं. बरं बाई, ठेवतो ध्यानात. पण शिकले, तुला माहितीये का, एक शालू तू यासाठी आधीच चॉईस करून ठेवलाय. कुणी? तुझ्या आजी सासून. जीजी नव्हे? वय, म्हणजे माझ्या आईचा शालू आहे तिच्या लग्नातलं. आणि जीजे ना ते शालूला कोणालाच हात लावून देत नव्हती. सारखी म्हणायची, तेव्हा तुझी बाईक होईल तेव्हा तिलाच नेसायला देणार. आणि आज तू शालू तुला देण्यासाठी सुटकेस मधनं काढून दे म्हणून मागच लागली होती. पुष्पा, ए पुष्पे, काय हो? अगं मला तेवढा सुटकेस मधला शालू काढून दे की. हाय का आता अजून तुमचा जीव त्या शालूतच अडकलाय वय? गप बसा की. का ग तुम्ही सगळी माझ्याशीच वागताय? ती समाधानी मी तसाच, आजय मी तसाच, आणि जयदी मी तशीच. तुम्हाला काय पैसे पडतात ग शालू काढून द्यायला? मला जर काढा येत असतं तर तुमच्या कशाला आता पाय पडले असते. मला इथे एवढी मोठी काम आहेत. तुमच्या नादाला लागले ना तर माझी कामं व्हायची नाहीत. अजिंक्य आली का नाही की त्यांच्याकडनं घ्या काढून. कसली एवढी काम आहेत काय माहित.